Let's go. साठी तयारी करून घेतली. 2 बटाटे कापून घेतले, कांदे, शेवग्याच्या शेंगा, इथं मुगाची डाळ आणि तुरीची डाळ मिक्स घेतलेली, टमाटे, कोथिंबीर, लसूण. आता सगळी तयारी करून घेतलेली. आता कुकरला लावून देते. आता ही मिक्स डाळ घेतलेली तुरीची आणि मुगाची आणि मसूरची, तर ही कुकरमध्ये टाकून देते. इथं 2 बटाटे घेतलेले आहेत, साल काढून कापून घेतले. इथं कांदे टाकते. आता कांदे टाकल्यानंतर शेवग्याच्या शेंगा टाकते, टमाटे, त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हळद टाकते आणि पाणी टाकून कुकर शिट्ट्या घेऊन घेऊ आपण. तर आता सगळ्या भाज्या वगैरे टाकून घेतलेल्या आहेत, मीठ हळद पण टाकून घेतलं. आता कुकरचं झाकण लावून देते, 3 शिट्ट्या घेऊन घेते. तर इथं 3 वाट्या तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली इडलीसाठी. तर ते 5 तास भिजवलं मी, त्याच्यानंतर रात्री दळून ठेवून दिलं होतं मी. तर आता असं पीठ झालेलं आहे. आता याच्यात मीठ आणि पाणी टाकून असं मिक्स करून घेतलं, असं बॅटर. आता इडली बनवायची आपल्याला. तर सांबार बनवायला ठेवलेलं आहे. तर इथं इडलीची तयारी करते. तर मी आता 3 शिट्ट्या घेऊन घेतलेल्या आहेत, वाफ काढलेली आहे, छान अशी भाजी शिजलेल्या आहेत. आता तर आता इथं मी कढई ठेवलेली तापायला गॅसवर. आता कांदे टाकून देते. तर सांबारसाठी मी फोडणी देते, कांदे, टमाटे. आता इथं मी 2 पळी तेल टाकून घेते. कांदे थोडेसे करपून घेतले होते. जिरं टाकते, कढीपत्ता, टमाटे टाकले, ते परतून देते मी त्याच्यात मसाले टाकायचे. आता हे करपून घेतलेलं आहे. तर लसूण टाकून देते. तर लसूण असं बारीक करून घेतला, त्यालाही परतून घेते. त्याच्यानंतर धना पावडर टाकते 1 चमचा, आपला घरचा मसाला 1 चम्मच, तिखट आपल्या चवीनुसार, आणि हा सांबार मसाला घेतलेला आहे तो पण टाकून देते. हे चांगलं परतून घेते. मग आपण हे भाज्या शिजवून घेतलेल्या त्याच्यात ॲड करते. आता इडलीचं भांडं घेतलेलं आहे, तर यांना थोडंसं तेल लावून घेते. इथं इडली बनवायला ठेवलेली, इकडे सांबार बनवायची तयारी चालू आहे. हे भाज्या वगैरे करून घेतल्या मी, आणि इथं फोडणी देते. आता मसाला आपला करपलेला आहे, परतून घेतला मी. आता ही भाज्या ॲड करते याच्यात. कुकरला शिट्ट्या घेऊन घेतल्या त्या आपण 3. आपल्याला जेवढं घट्ट पाहिजे तेवढं पातळ, तर तसं पाणी ॲड करून घ्यायचं. मी आता थोडंसं पाणी ॲड करते. इडलीसाठी थोडंसं पातळच पाहिलं. त्याच्यानंतर थोडं चवीनुसार अजून मीठ टाकते. आपण शिजवताना मीठ टाकलेलं आहे ना, म्हणून कमी टाकायचं. सांबार रेडी झालेलं आहे. तर आता आपण वरतून कोथिंबीर टाकून देऊ. आपला सांबार तयार झालेला आहे. तर आता मी एका भांड्यात काढून घेते. असं छान असं पातळ नाही, घट्ट केलेलं आहे मस्त. तर इथं आपली इडली आणि सांबार बनवून रेडी झालेलं आहे. तर कशी वाटली रेसिपी, तर नक्कीच कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.